आणि ह्या प्रकारे एकंदरीत चाललेलं आहे। कधी कधी तुम्हाला सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतात, त्याच्यामुळे देशाच्या वाटचालीच्या करता, देशाच्या भवितव्याच्या करता काही गोष्टी कराव्या लागतात, त्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे। तुम्ही आता मंत्रिपद घेतलं नाही, याचा एक राजकीय गॉसिप तुमच्या विरोधकांकडून असा केला जातो की कदाचित विधानसभा महायुती एकत्रित ठरवणार नाही, याचे संकेत आहेत का? असले कुठलेही संकेत नाही। माझा स्वभाव किती स्पष्ट आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। मी जे सांगितलेलं आहे तेच खरं आहे। दुसऱ्यांनी जर काही कुठलं चर्चा केली तर ते अफवा आहेत, त्याच्यावर कृपया कोणी विश्वास ठेवू नये। नाही, असं तुम्ही आता तुम्हाला तुमच्या देखत त्या दोघांना मिठी मारायला लावतो, आम्ही तिघे एक मिठी मारू, कशा करताय? हे बरोबर नाही। आम्ही सगळेजण एक परिवार म्हणून सगळे काम करतोय आणि पुढे एक परिवार म्हणूनच मजबूतीनं पुढे जाण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे। पुण्याच्या संदर्भात सातत्याने विभागीय आयुक्त, कलेक्टर, पीसीएमसी कमिशनर, पीएमसी कमिशनर, पीएमसी सीपी, पीसीएमसी सीपी, पीएमआरडीए कमिशनर ह्या सगळ्यांच्या संपर्कात आहे। इथं जरी असलो तरी इथून सकाळपासून दोनदा काल पण सूचना करून ताबडतोब जे काही बाहेर पडू नका, शनिवार रविवार येलो अलर्ट आहे, तुम्ही बाहेर पडू नका, अशा सगळ्या गोष्टी आणि सगळी काळजी सगळ्यांना घ्यायला सांगितलेले। पोलीस खात्याला सांगितलेलं कायदा सुव्यवस्था बघायची तुमची जबाबदारी असली तरी एक वेगळ्या प्रकारचं संकट आहे। तुम्ही पण आपल्या आपल्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये कुठं काही प्रशासकीय म्हणजे महानगरपालिका त्यांची यंत्रणा राबवत असताना, रेव्हेन्यू विभाग त्यांची यंत्रणा राबवत असताना, सरकारचा कुठलाही विभाग कोणती यंत्रणा राबवत असताना तिथं मदत लागली तर पोलिसांनी ते आपलं स्वतःचं काम समजून त्या ठिकाणी करायचंय। तसंच आता पालखी निघते, आपल्याला माहिती आहे, देहू आणि आळंदीवरून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता पालखी निघते। हा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम असतो। त्याची पण बैठक मी आज 9 तारीख, उद्या 10, 11 का 12 तारखेला लावलेली आहे, त्याचाही आढावा घेतोय। आणि याही संदर्भामध्ये जिथं कुठं विशेषतः पुण्यामध्ये या घटना घडत आहेत त्याचं कारण बऱ्याचदा जे काही वसुंधरेचा अस्तित्व निर्माण झाल्यानंतर जे ओढे नाले होते ते बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलं, बुजवण्यात आलं, काही ठिकाणी तिथं इमारती बांधण्यात आल्या आणि त्याच्यामुळं हा सगळा फटका बसतोय। त्याचाही सर्वे करायला सांगितलेला आहे राजेंद्र भोसलेंना आणि कलेक्टरना पण सांगितलेलं आहे, महिवालला पण सांगितलेलं, असं सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि सतत त्यांच्या संपर्कात आहे। आणि ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत, जी पावलं सरकार म्हणून उचलायला पाहिजेत, जी खबरदारी सरकार म्हणून घ्यायला पाहिजे ती सरकार त्या बाबतीमध्ये घेत आहे। धन्यवाद। लोकसभा की चुनाव हुए, वो चुनाव होने के बाद 2-3 दफ़ा एनडीए की मीटिंग हुई। शुरू में जो मीटिंग हुई उसमें मैं आ नहीं सका, मैं बम्बई में था, लेकिन हमारे पार्टी की तरफ से प्रफुल्ल भाई को और सुनील तटकरे साहब को भेजा था। और फिर नेक्स्ट टाइम भी सभी जो संसद मेंबर है जो नवनिर्वाचित होके आए हैं उनकी एक मीटिंग थी, एनडीए के सभी नेताओं की एक मीटिंग थी। वो मीटिंग के लिए अपने सेंट्रल हॉल में वो मीटिंग हुई, आपको सबको पता है। और उसमें सब एनडीए के घटक पक्षों ने प्रधानमंत्री जी के बारे में तीसरी दफ़ा की जिम्मेवारी मोदी साहब के ऊपर दे दी और वो कार्यक्रम हुआ। और उसके बाद आज हम ओथ सेरेमनी के लिए आए हैं। एक बात सही है कि दोपहर को मुझे पता चला कि हमारे डिप्टी चीफ मिनिस्टर बीजेपी के जो
देवेंद्र फडणवीस जी आहे